जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं का आम्ही सगळ्याची सगळे रेडी होऊन निघालो बाहेर. आता सगळ्यांना माहिती असेल पुण्यापासून आहे ना 20-30 किलोमीटरवरती आहे जे आहे प्रतिशिर्डी. आता प्रतिशिर्डी ना एक असं गावाच्या एरियामध्ये थोडंसं आहे आणि पुण्यापासून जवळ आहे, म्हणून आम्ही असा प्लॅन केला होता विकेंडला. कारण दर विकेंडला असं ठरवलं आहे की कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू, जेव्हा शक्य होईल तेवढं. तर पावसाचं वातावरण थोडंसं होतं आणि इथं रस्त्यामध्येच आहे ना जाताना आम्हाला एक मोठी मूर्ती गणपती दिसली की जी स्थायिक होती. आणि मग आम्ही खाली वगैरे उतरलो, डेस्टिनेशनला पोहोचलो आणि अविनाशला चालायला लावलं. तो इतकं क्यूटली चालत होता. फायनली साईबाबांचं दर्शन झालं आणि गर्दी वगैरे इतकी नव्हती, त्याच्यामुळं खूप छान दर्शन झालं. तरी थोडीशी लोकं होतेच, कारण लाईनमध्ये वेटिंगला 5-10 मिनटं लागले. त्याच्यानंतर दर्शन वगैरे छान झालं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो, निघून तिकडनं प्रसाद घेतला, पुढे आलो आणि चहा आणि भेळचा मस्तपैकी प्लॅन केला. आता भेळ जी आहे ना, ही मटकी भेळ आहे, जी की सगळ्यांनी मिळून छानपैकी खाल्ली आणि त्याच्यानंतर चहा घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. सो चलो, ब्लॉग इथे एंड करते. भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.